आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायंकर मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। तुमच्या सगळ्यांचं स्वागत एक नवीन ब्लॉगमध्ये। तर सकाळचे वाजले 5:30 आणि आपण निघतो ट्रेक करायला, कारण खूप दिवसापासून ट्रेक करायला गेलो नव्हतो। शिवजोत आणल्यानंतर आपण कुठल्या गडावरती गेलो नव्हतो, तर आज चाललो आहे। तर खूप दिवसापासून इच्छा होती हा ट्रेक करायची, तर व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा आम्ही कुठे चाललो आहे। चला, आपली गँग पण आलेली आहे। हे चला बसून घ्या ना आता। या कणकण सांगतय मावळ्याच्या मना मंदिरातय आमच्या या जीवाची आस। तर आपण थांबलोय महडला। पहिले आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ, मग पुढे जाऊ परत। शंकराच्या नवरात्रीकडे गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक आपलं बाप्पाचं दर्शन करून झालेलं आहे। आता आपण निघतोय। पुढची ट्रिप कोणती आहे आपली? पुढची ट्रिप लवकरच मल्लिकार्जुन म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये लवकरच ट्रिप होणार आहे आपली। कधी? लगेच आता 2 दिवसांनी लगेच। मी पण नाही हो, तुम्ही पण नक्की येणार असणार ना तुम्ही? असं कसं जाऊ? डन डन। या कणकण सांगतय मावळ्याच्या मना मंदिरातय आमच्या या जीवाची आस आमचं राज आभाळाला भिडला ह्यो झेंडा बघा आज आम्हावरी कृपा करी राजांचा ध्यास लागतय हे राजा माझा शिवबा राजा नाव तुमचं गाजतय
मित्रांनो, आपण आता पाचडमध्ये आहेत. तर इथे जिजाऊ माँसाहेबांचे समाधीस्थळ आहे, तर आपण तिथलं पण दर्शन घेणार आहोत. तर चाललो आहे आपण तिकडेच. चला. रोशन भाऊ राखण. हे आहे चपला काढून घ्या इकडे. हा मासी चप्पल काढून आता. मासी चप्पल काढून मित्रांनो, आपला नाश्ता करून झालेला आहे. तर आता आपण गड सर करण्यास सुरुवात करतोय. थोडीशी खरेदी वगैरे चाललेली आहे. नाश्ता करून झाला आहे आपला. तर आपण आता निघतोय गड सर करण्यास सुरुवात करतोय. आता पहिले गाडीमधून सामान घेऊया जरा. बॅटू बॉटल पण घ्यायला लागतील पाण्याची. 2-3 बाटल्या 2-3 काय होईल. हा कमी एकटा मरू का? अरे बाबा, सगळ्यांच्या बॅग मध्ये घे ना. 5 झालं ना. किती झाडे? नाही घेतली तू. काय फायद्याचं आहे हे. याच्यात टाकून घे 2-3. आपण आता गड सर करण्यास सुरुवात करतोय. इथून आता पायऱ्या चालू झालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर इथून आता गडाच्या पायऱ्या चालू झाल्या. आपण जुन्या वाटेने चाललोय. नंतर मग ती पेशवे गेली, ती वाट झाली. मित्रांनो, ज्या वाटेने आपण चाललोय ना ती शिवकालीन वाट आहे. आणि जी व्हिडिओच्या सुरुवातीस आपण नाश्ता करायला थांबलेलो तिथून पेशवाई वाट आहे ती. तर आपण शिवकालीन वाटेने म्हणजे जुन्या वाटेने चाललोय आपण. तरी पण अजून इथून 2 तास लागतील आपल्याला. मित्रांनो, चुना मालण्याचा घाणा बघू शकता. आणि इथून वरती आल्यावरती आपल्याला एक प्रवेशद्वार बघण्यास मिळते. नाणे दरवाजा. बघू शकता इथे दुरुस्तीचं काम चालू आहे. नाणे दरवाजाच्या दुरुस्तीचं काम चालू आहे. बघू शकता. जाऊया पुढे. जय बजरंगबली. दरवाजाच्या आतल्या बाजूस मारुतीरायाची मूर्ती आहे छान. मित्रांनो, व्ह्यू बघू शकता.
4 महिन्यापासून रायगडावर यायचा प्लॅन बनवत होतो. फायनली ते तो दिवस आज आला आणि आज रायगड सर करतोय. एक 4 महिन्यापासूनची इच्छा आज पूर्ण झाली. खूप छान वाटतं आज. उतरले आता येते क्रॉप कर. चला आता आपण निघतोय. आराम करून झालाय आपला. पुन्हा गड सर करण्यास सुरुवात करतोय. मी रात्री काय बोललो मी बघ आपल्याला टेन्शन नाही वाटत. पहिले असं होतं ना आमचं रायगडला रात्री सातला रायगडला निघायचं. कोण येतंय मला तर एकटं बाईक घेऊन दोघं तिघं निघालो. हे रायगड आमच्या डी म्हणजे ना पण तो साईजच असायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लिंबू पाणी पाहिजे का थंड लिंबू पाणी कोकम आवाज पोचला का काय पोचला होता पाणी बरोबर पाहिजे का पाणी बरोबर थंड पिशवी कोणाचं काय नाही, यांचं चाललंय तोंड धुवायचं काम. साबण लावून तोंड धुतात वे. कोणता फेसवॉश वापरलाय? क्लीन अँड क्लिअर. बघू इकडे तोंड टाका किती गोरी पडली बघू. ए मट्ट्या तोंड धुतात. फेसवॉशनी तोंड धुतात या. हा दरवाजा आहे तो थोडंसंच बाकी आहे अंतर. जाऊया फटाफट. थोडंसं स्पीडअप करू महादरवाजापर्यंत. बघू शकता तिथे तटबंदी बघू शकता. इथे महादरवाजा. बघू शकता ते तटबंदी आणि बुरुज आहे. शिवाजी महाराज की जय. थांबायचं सगळे फोटो आपण मित्रांनो महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे. आता इथून काढा शिवाजी. इथून काढायचं. हे लावा पण फोटो लागले थांब नाही ते सगळेच गेले का आहे तिथे. आपण आता तिकीट वगैरे घेतलंय तर आपण निघतोय पुढे. इकडे पण दुरुस्तीचं काम चालू आहे. तिकडे टकमक टोक पण दिसतंय. तिकडे जायला भेटलं तर जाऊया. तुम्हाला दिसतंय का ना माहीत नाही. तिथे एक पाण्याचा टाका आहे. तिकडे तिथे एकूण 3 पाण्याची टाकी इथून दिसत आहेत. आणि ती तटबंदी आणि तो महादरवाजा. मित्रांनो इथून जो आऊसाहेबांचा पाचडमधील वाडा आहे ना तो पण दिसतोय. व किती स्पष्ट दिसतोय. आणि इकडे हे टकमक टोक. मित्रांनो तो आहे बाले किल्ला. आणि आपण आता बाले किल्ल्यावरती बाले किल्लाच बघण्यासाठी जाणार आहे. तर जाऊ. मित्रांनो ह्या आहे हत्ती तलाव. बाले किल्ल्याच्या खालच्या बाजूला आहे हत्ती तलाव. आणि याच्या खालच्या बाजूला अजून एक टाकं आहे छोटं. आता इथून गडाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो बाले किल्ल्याच्या पायथ्याशी शिरकाई देवीचं मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे
पण ह्या देवीचं स्थान खूप मोठं आहे किल्ल्यावरती. तिथून आता पुढे आपण चाललो आहे बाले किल्ल्याच्या दिशेने. एक तलाव आहे मित्रांनो आणि बाले किल्ल्याच्या खालोखाली हा एक तलाव आणि ते दुसरं एक आहे तिथेशी सुरुवातीलाच ते हत्ती तलाव म्हणून आहे. तलावात पाणी थोडंसं आहे. बघू शकता आता व्ह्यू बघू शकता मित्रांनो. आपला आराम करून झालेला आहे. आपण मॅगी पण बनवली गडावरती, मॅगी पण खाऊन झालेली आहे. थोडा आराम पण केला. आता आपण चालू आहे बाजारपेठ बघूया. बाजारपेठ नंतर आपण जाणार आहेत समाधीकडे महाराजांच्या. त्यानंतर आपण जाऊ जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. तर चला. एक गंगा तलाव ना, तलावाचं नाव आहे गंगा तलाव. मित्रांनो हा होलीचा मॉल आहे आणि इकडे बाजारपेठ आणि तिकडे जगदीश्वराचं मंदिर आणि पाठीमागच्या बाजूला बाले किल्ला. तर हे महाराजांचं स्मारक आहे इथे. तर असं बोलतात की ही महाराजांच्या काळामध्ये बाजारपेठ होती. बघू शकता बाजारपेठेचे अवशेष आहेत. मित्रांनो आपल्याला तिकडे दिसतंय टकमक टोक आणि आपण आता चालू आहे महाराजांच्या समाधीकडे आणि समोर जगदीश्वराचं मंदिर दिसतंय. यतीन दादा आहेत, ते खूप चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला देत आहेत. समोर दिसतंय ते जगदीश्वराचं मंदिर आहे. तर आता आपण जातोय आतमध्ये. आता आपण जातोय जगदीश्वराचं दर्शन घ्यायला. मित्रांनो जसं पण आपण मंदिरात प्रवेश करतो तर आपल्याला समोर मारुतीरायाची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. जय बजरंगबली. बघू शकता किती सुंदर मूर्ती आणि मंदिरामध्ये मित्रांनो आपण आता चाललो आहे महाराजांच्या समाधीकडे. समाधीचं दर्शन
महाराज ते बोलले की मला पैसा वगैरे काय नको, मला पायरी द्या. वाचता नाही येत ना आपल्याला. म्हणजे हे ना फक्त मॉडेल बी मध्ये म्हणजे आपल्या थोडस मराठी समजते. आता मी माझं पण गाणं तसंच शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपला हप्ता. तर आता आपण जाणार तर राजसदरेवरती आणि पाले किल्ला पण आपल्याला फिरायचा आहे अजून. तर जाऊया तिकडे. मित्रांनो, जे समोर दिसत आहे ते आत्ता असं सांगण्यात येत आहे की तिथे कैद होती, जिथे कैद करून ठेवले जायचे. आणि हे ठिकाण आपल्या महाराजांच्या समाधीच्या पाठीमागेच आहे. तर बघू शकता तिथे अजून काम चालू आहे शोधण्याचं. आपलं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि जगदीश्वराचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आपण चाललो आहे राजसदरेवरती. तिथे जाऊन आता आपण चाललो आहे राजसदरेकडे. तिकडे जायचंय. मित्रांनो, आपण आलो आता राजसदरेवर. नगर खाना नगर खायचा अर्थ असा होतो एंट्री एंट्री ते हा नगर आणि एंट्री ना मी हे ना पटापट. बघू शकता नगर खाना. पॉज करून वाचू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण आता नगर खाण्यामध्ये आत जातो. बघू शकता सुंदर बांधकाम आहे आणि हवा पण जास्त जोरात सुटले. हा एरिया पूर्ण राजसदरेचा एरिया आहे. जय खूप गर्दी पण आहे आज. आस्ते कदम महाराज गणपती
गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायकर मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. मित्रांनो, ह्या साईडला जे अष्टप्रधान मंडळ आहे ना, त्यांचे पाच वाडे आहेत बहुतेक. तर बघू शकता तिथे एक हे दोन हे बघू शकता. हे अष्टप्रधान जे मंडळ असायचं महाराजांचं त्यांचे वाडे होते. आणि ह्या बाजूला पाठीमागच्या साईडला महाराजांचं निवासस्थान होतं. याच ठिकाणी महाराजांनी अखेरचा श्वास घेतलेला. ते लिहिलेलं सुद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. पॉज करून तुम्ही वाचू शकता. तिन्ही लँग्वेज मध्ये आहे. पावसामध्ये भिजलेला रायगड. अशा प्रकारे विजा वगैरे कडकत आहेत. भारी वातावरण एकदम. जाण्यासाठी रस्ता आहे. होऊ शकता पावसामध्ये पाणी वाहते इकडे. हा हा हा, काय वातावरण आहे. पण गड उतरायला सुरुवात केली आता. तर भेटूया खाली गेल्याच्या नंतर. मित्रांनो, आपण आपल्या गाडीपर्यंत पोहोचलोय. आता आपण निघतोय कारण पावसाचं वातावरण झालंय परत एकदा. तर आपण आता जाणार आहेत पालीला. मग संध्याकाळी जेवण करून आपण घरी जाऊया. तर निघतोय आता आपण. भेटू पालीला. काल रायगड ट्रेक करून झाल्यानंतर आपण घरी निघलेलो आणि आपण जाणार होतो पालीला. काही कारणास्तव पुढचा शूट करता आला नाही मला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.